रसिको नमस्कार. 90.8 रेडिओ विश्वास या कम्युनिटी रेडिओ चॅनलवरती मी देविका सगळ्या श्रोत्यांचं स्वागत करते. मंडळी, आज आपल्या इथे एक कर्तबगार महिला उपस्थित आहेत, ज्यांची ओळख मी आपल्याला करून देणार आहे. त्यांचं कार्यक्षेत्र काय आहे त्याच्याबद्दल आपण जाणून घेणार आहोतच, आणि खास महिला दिनाबद्दल किंवा एकंदरच महिला विश्वाबद्दल आज आपण इथे चर्चा करणार आहोत. तेव्हा अधिक फार वेळ आता न घालवता त्यांच्याबद्दल आपण बोलूया. मी त्यांचं स्वागत करते. आजच्या आपल्या पाहुण्या आहेत प्राध्यापिका वंदना रकीबे. वंदनाताई, खूप खूप स्वागत आहे तुमचं आजच्या कार्यक्रमात. नमस्कार, मी प्राध्यापक वंदना रकीबे. श्रोते हो, मला वंदनाजींबद्दल तुम्हाला सांगायला आवडेल की पेशानं इलेक्ट्रॉनिक्स विषयाच्या त्या अध्यापिका आहेत, ज्या KTHM कॉलेज इथं सध्या रुजू आहेत आणि तिथं त्या या शिक्षणाचं काम अतिशय इमानेद्वारे पार पडत आहेत. त्यांच्याबद्दल आणखीन बोलायचं झालं तर स्त्री, तिचं भावविश्व आणि तिचं सबलीकरण यावर भाष्य देणारे आणि भर देणारे अनेक प्रकारचं लेखन त्यांनी केलेलं आहे. योगा ह्या विषयावरती त्यांचं प्रेम आपल्याला दिसून येतं. त्यामध्ये वंदनाजींनी 2019 मध्ये नेपाळ इथे झालेल्या इंटरनॅशनल योगा स्पर्धेत सिल्वर मेडल आणि 2रा क्रमांक मिळवलेला आहे. त्याचबरोबर जिल्हा, राज्य आणि राष्ट्रीय पातळीवरती अनेक स्पर्धात त्यांनी उत्तमरित्या यश मिळवलंय. सामाजिक वेगवेगळे उपक्रम त्यांनी राबवलेले आहेत, ज्याच्यामध्ये झाडे लावण्याचा उपक्रम असू दे किंवा घरकाम करणाऱ्या स्त्रियांचा सत्कार करण्याचा उपक्रम सुद्धा त्यांनी राबवलेला आहे. स्त्रियांसाठी आरोग्य शिबिरांचं आयोजन त्यांनी केलेलं आहे. आणखीन त्यांच्याबद्दल खास सांगायचं म्हणजे 2019 मध्ये ल्युमिरस क्वीन 2018 मिसेस नाशिक आणि मोस्ट ॲक्टिव्ह पर्सनॅलिटीसाठी त्यांना 2 क्राऊन सुद्धा मिळालेले आहे. ही सुद्धा एक अतिशय उल्लेखनीय बाब मला तुम्हाला सांगावीशी वाटते. आणि आता सगळ्यात शेवटचं महत्त्वाचं त्यांचं काम म्हणजे मेनोपॉज, हा जो स्त्रीच्या आयुष्यातला एक महत्त्वाचा टप्पा असतो, त्या विषयावरती मराठीतलं पहिलं पुस्तक काढण्याचा मान सुद्धा त्यांनी मिळवलेला आहे. अशा या चतुरस्त्र असलेल्या व्यक्तिमत्व वंदनाजी रकीबे आज आपल्या इथे उपस्थित आहे. तेव्हा आता आपण त्यांच्याशी पुढच्या चर्चेला सुरुवात करूया. वंदनाजी, पुन्हा एकदा मी तुमचं स्वागत करते. नमस्कार, मी प्राध्यापक वंदना रकीबे. वंदनाजी, मला आपल्याला पहिला प्रश्न असा विचारायचा आहे की महिला दिवस तर आपण खूप वर्षांपासून साजरा करतो आहोत, पण मुळात महिला दिन म्हणजे काय किंवा महिला दिवस हा कधीपासून सुरू झाला नेमका, याच्याबद्दल आपण सुरुवातीलाच काय सांगाल? नमस्कार, मी प्राध्यापक वंदना रकीबे. आंतरराष्ट्रीय महिला दिन आपण 8 मार्च 1909 पासून साजरा करतो. त्याची पार्श्वभूमिका अशी आहे की आंतरराष्ट्रीय महिला दिनाचा उदय हा एका कामगार आंदोलनातून झाला. 8 मार्च 1908 रोजी न्यूयॉर्क येथील 15,000 महिलांनी शहराच्या रस्त्यावर मोर्चा काढला आणि त्यांच्या मागण्याही रास्त होत्या. कामाचे तास 8च असावेत किंवा कामाच्या ठिकाणी त्यांना सुरक्षा असावी, स्त्री पुरुष समानता किंवा पुरुषा इतकं चांगलं आम्हालाही वेतन मिळावं आणि मतदानाचा अधिकारही आम्हाला देऊ करावा, इत्यादी मागण्यांसाठी त्यांनी आंदोलनं केली. आणि मग अखेर या आंदोलनाचा परिपाक किंवा यश, या आंदोलनाला यश जे आलं ते 8 मार्च 1909 साली आलं. आणि मग तेव्हा अमेरिकेतल्या सोशलिस्ट पक्षाने 8 मार्च हा राष्ट्रीय महिला दिन घोषित केला आणि या दिवशी महिलांना सन्मान देऊन आपण तो दिवस साजरा करावा अशी रास्त अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. नक्कीच. म्हणजे 1908 आणि 9चा काळ हा खरं पाहिलं तर खूपच मागचा कालखंड आहे. 19व्या शतकाची ती नुकतीच सुरुवात होती. प्रगतीचे वारे हळूहळू सुरू होत होते आणि त्या काळातल्या स्त्रियांनी जी अपेक्षा व्यक्त केली की पुरुषांप्रमाणेच आम्हाला सगळे अधिकार मिळावे किंवा कामाचं स्वरूपही त्याच पद्धतीने असावं, वेतनही तसंच मिळावं, सगळ्या गोष्टींचा विचार करून आम्हाला न्याय मिळावा. मला वाटतं हा क्रांतिकारी विचार तेव्हाच पहिल्यांदा स्त्रियांच्या मनात आला आणि तेव्हापासून ही सुरुवात कुठे झाली. मला आपल्याला पुढे असं विचारायचं आहे की आपण खरं तर खूप वेगवेगळ्या क्षेत्रात वावरता, अनेक प्रकारचा अभ्यास आपल्या हाताखालला गेलेला आहे, अजूनही आपण त्याच क्षेत्रात कार्यरत आहात प्राध्यापिका म्हणून. मला आपल्याला असं विचारायचं आहे की यशस्वी स्त्रियांची कुठली उदाहरणं आपण प्रामुख्यानं इथं नमूद करू इच्छिता? चांगला प्रश्न विचारलाय. जिद्द, आत्मविश्वास, धैर्य, शौर्य, व्यवस्थापन आणि कौशल्य, त्यानंतर कमालीची सहनशक्ती, ही स्त्रियांची तर मूल बलस्थानेच आहे.
बरोबर. आणि ह्या बलस्थानांवर आधारितच वैदिक, ऐतिहासिक, प्राचीन, अर्वाचीन काळातील सर्वच कर्तृत्ववान महिला, मग त्या छत्रपती शिवाजी महाराजांना घडविणाऱ्या जिजाऊ माँसाहेब असोत, पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर असो, किंवा भारतीय स्वातंत्र्य लढ्याच्या अग्रणी असलेल्या झाशीच्या राणी असोत, किंवा मग चले जाव चळवळीत तिरंगा फडकविणाऱ्या क्रांतीज्वाला अरुणा अस्पली. बरोबर. थोडक्यात काय की ह्या इतिहासातील स्फूर्तिदायींना आपण आदर्श मानतो. बरोबर. कारण महात्मा फुले, बाबासाहेब आंबेडकर आणि शाहू महाराज यांनी दिलेला आधार, पाठिंबा आणि मार्गदर्शन. बरोबर. म्हणूनच या स्त्रियाही पुढे आल्या पूर्वीच्या काळी. हो. आणि स्त्रियांसाठी त्या लढल्या. आणि म्हणूनच आता वर्तमान काळातली स्त्री विविध क्षेत्रात, मग ती राजकीय असो, शैक्षणिक असो, सामाजिक असो, वैमानिक असो, क्रीडा क्षेत्र असो, अशा अनेक क्षेत्रात त्या यशस्वी होऊ शकल्या. मग आता त्याच्यामध्ये आपल्याला प्रामुख्याने अगदी विचारच करायचा झाला तर 7व्या शतकात अतिशय विद्वान आणि हुशार असलेली गार्गी हिचा पहिल्यांदा आपण घेऊया. कारण वेदात पारंगत, म्हणजे शास्त्र असो, उपनिषद असो, याच्यात अगदी पारंगत असलेली गार्गी अत्यंत हुशार होती. हो. त्याचप्रमाणे विश्व पातळीवरचे विद्वान यांना टक्कर देऊन स्त्री वादविवाद स्पर्धेत जिंकणारी स्त्री म्हणजे गार्गी अशी तिची ख्याती आहे. हो. याचा उल्लेख उपनिषदात आपल्याला सापडतोच. दुसरं जी स्त्री आहे ती म्हणजे मैत्री. मैत्रेयी ही एक ऋषींची द्वितीय पत्नी होती. हो. या ऋषींनी आपलं कर्तव्य पूर्ण झाल्यानंतर संन्यास घ्यायचा ठरवला. आणि आपल्या दोन्ही पत्नींना त्यांनी विचारलं की तुम्हाला काय हवंय. तर पहिल्या पत्नीने नेहमीप्रमाणे मालमत्ता आहे ते सांगितलं, पण मैत्रेयी ही मात्र वेगळी होती. बरोबर आहे. तिने काय मागितलं असेल बरं. एना हता स्मरणा तेहा की कुरिया, म्हणजे ज्या गोष्टीतून अमृत्व प्राप्त होत नाही. इथे अमृत्वाचा अर्थ असा आहे की मला माझा आत्मा पवित्र होईल अशाच गोष्टी तुम्ही मला द्या. बर. की त्या गोष्टीमुळे माझं परमात्म्याशी मिलन होईल. बरोबर. म्हणजे तिला भौतिक सुखात अजिबातच इंटरेस्ट नव्हता, भौतिक मालमत्तेत नव्हता, दागिन्यांमध्ये नव्हता, कशातच नव्हता. तिने एकच मागितलं की तुमच्याकडे जे ज्ञान आहे की जे आजपर्यंत तुम्ही संग्रहित केलंय ते ज्ञान मला तुम्ही संपादन करा, की जेणेकरून मी माझ्या आयुष्याचं ध्येय पूर्ण करू शकेल. ते म्हणजे अमृतवाला प्राप्त होण्याचं, म्हणजेच परमात्म्याशी एक होण्याचं. म्हणजे दोन स्त्रियांमध्ये काळ तोच, भौतिक परिस्थिती तीच. बरोबर. पण दोन स्त्रियांमध्ये केवढी तफावत तेव्हाही दिसली. आणि तिसरं आपल्याला सावित्रीबाई फुले. आता सावित्रीबाई फुले ह्या शिक्षण क्षेत्रातील एक श्रेष्ठ महिला होत्या. बरोबर. त्यागी समाजसेविका त्या होत्या. घरातील एक स्त्री जर शिकली की सारे कुटुंब शिकते, हा सदविचार डोळ्यासमोर ठेवून अगोदर ज्योतिबांनी सावित्रीबाईंना शिकवलं. हो. अंगावर शेणगोटे, त्याच्यानंतर कानांवरती शिव्या पडत असताना देखील हाती घेतलेलं कार्य पूर्णत्वास नेण्यासाठी ज्या सावित्रीबाई आणि ज्योतिबा फुले कार्याशी एकरूप होऊन, ध्येयाशी एकरूप होऊन स्त्रियांना शिक्षित करण्यात यशस्वी झाले. आणि सोबतच त्या काळी त्यांना मुलबाळ नव्हतं, तर त्यांनी एक दत्तक मुलगा घेतला, त्याचं शिक्षण केलं आणि त्याचं लग्नही करून दिलं. म्हणजे केवढं त्या काळात त्याला आपलंसं करून घेऊन त्याचं पार अगदी संसार थाटेपर्यंत जबाबदारी घेणं. नुसतं तेवढं एका दत्तक पुत्रापुरताच मर्यादित कार्य नव्हतं, तर त्यांच्यावर अत्याचार घडले. तर अशा स्त्रिया जर गर्भवती राहिल्या तर अशा स्त्रियांची बाळंतपणे देखील सावित्रीबाईंनी केली. बरोबर आहे. आणि एवढं बाळंतपणे करूनच थांबल्या नाही, तर त्यांनी सांगितलं की मूळ तुम्हाला हवं असेल तर घेऊन जा, नको असेल तर इथेच ठेवा, मी त्यांचं पालन पोषण करायला समर्थ आहे. बर. त्यानंतर संत जनाबाई
14-15 माणसांच्या कुटुंबात असलेली स्त्री चूल आणि मूल सगळ्या जबाबदाऱ्या पार पाडत सभोवताली वावरणाऱ्या प्रत्येकाकडनं चांगलं तेवढं आत्मसात करता करता त्यांनी आपल्या नामदेवांच्या सहवासात राहून जनाबाईंनी आध्यात्मिक प्रगती केली. विठ्ठलाला त्या आई म्हणत आणि एग एग विठूबाई माझे पंढरीची आई हा अभंग तर आपल्याला सर्वांनाच ज्ञात आहे. बरोबर आहे. या अभंगाला सोबतच त्यांनी कसदार अनुभवातून अनेक अभंगांची निर्मिती केली आणि त्यातून आपल्याला खूप चांगले चांगले संदेश त्यांनी दिले. नक्कीच. यानंतर किशोरी अमोणकर की ज्यांनी अभिजात शास्त्रीय गायिका म्हणून त्या प्रसिद्ध आहेत. त्यांनी अनेक चिजा संगीत क्षेत्रात बांधलेल्या आहेत. हो. आणि संगीत, नाटक, अकादमी अवॉर्ड किंवा भारत सरकारतर्फे पद्मभूषण हे मानाचा पुरस्कार त्यांना प्राप्त झालेला आहे. पुढचं मला सांगायचं आहे ते रोहिणी खाडिलकर या क्रीडा क्षेत्रातल्या यशस्वी महिला आहेत. हो. महिला आंतरराष्ट्रीय क्रीडा क्षेत्रापर्यंत जाते म्हणजे ही खूप कौतुकास्पद तेव्हा गोष्ट होती. नक्कीच. जुन्या काळची गोष्ट बोलते. बरोबर. आणि या महिलेने बुद्धिबळ या अवघड खेळात सुद्धा वुमन इंटरनॅशनल मास्टर हा किताब मिळवला. बरोबर. आणि त्यांनी बुद्धिबळातील भारतीय महिला अजिंक्यपद 5 वेळा तर आशियाई महिला अजिंक्यपद 2 वेळा अर्जुन पुरस्कार मिळवलेत. क्या बात आहे. आणि ह्या पहिला महिला होत्या. अर्जुन पुरस्कार प्राप्त करणारे ह्या पहिला महिला होत्या. बर. आणि अवघ्या 13व्या वर्षी त्यांनी त्या खेळाला सुरुवात केली आणि 13व्याच वर्षी त्यांना राष्ट्रीय महिला बुद्धिबळ विजेत्या सलग 3 वेळा जिंकल्या त्या. बर. म्हणजे पुढे त्या वुमन इंटरनॅशनल मास्टर नाही ठरल्या तरच नवल होतं. खरंच आहे. पण ते आपल्याला खूप आदर्शवादी आहे म्हणून मी आवर्जून त्यांचा इथे उल्लेख केला. पुढच्या शैक्षणिक क्षेत्रातली ताराबाई मोडक आणि अनुताई वाघ यांचा उल्लेख मला करावासा वाटतो. अनुताई वाघ ज्या आहेत त्या सामाजिक कार्यकर्त्या, शिक्षण तज्ज्ञ आणि पद्मश्री पुरस्काराच्या त्या मानकरी शिक्षणाच्या माध्यमातून ठरल्या. त्यांनी आदिवासींच्या जीवनात जागृती निर्माण करण्याचं काम केलं आणि शिवाय त्यांनी आदिवासींच्या शिक्षणासाठी पाळणाघरे देखील बांधली. बर. आणि बालवाड्या, प्राथमिक शाळा, प्रौढ शिक्षण वर्ग किंवा बालसेविका ट्रेनिंग कॉलेज असे अनेक शैक्षणिक उपक्रम त्यांनी त्या काळी सुरू केले. बर. आणि म्हणूनच त्यांना शासनाने पद्मश्री पुरस्कार जाहीर केला. त्यानंतर आपल्याला दुसरं उदाहरण ताराबाई मोडकांचं द्यायचं आहे की त्यांनी देखील स्त्री शिक्षण आणि स्त्रियांच्या सर्वांगीण विकासाबरोबर काही शैक्षणिक योजना तयार केल्या व त्या कृतीत उतरवल्या. बोडाची बालवाडी व दुसरी कोसाबाडची विकासवाडी असे अनेक उपक्रम त्यांनी राबवले. बर. अशा ह्या उत्तुंग, महत्वाकांक्षी, आशावादी, कर्तृत्ववान, उपक्रमशील, बालशिक्षण तज्ज्ञ, समाजसेविका त्यांचं कौतुक करावं तेवढं थोडंच आहे. म्हणजे त्यांनी त्या काळात जे दुर्लक्षित घटक आहेत, बरोबर, प्रामुख्याने त्यांनी त्यांच्यासाठी काम करण्याचं प्राधान्य त्या काळात दिलं. म्हणजे ते केवढं आदर्शवादी आजच्या पिढीला आहे. बरोबर. म्हणून मी त्यांचाही आवर्जून उल्लेख केला आहे. त्यानंतर स्वाती महाडिक ह्या साताऱ्याच्या कर्नल सुपुत्र कर्नल संतोष महाडिक यांचा काश्मीरमध्ये दहशतवाद्यांशी लढताना मृत्यू झाला. सर्व महाराष्ट्र हळहळला. हो. परंतु एका लष्करी अधिकाऱ्याची पत्नी स्वाती महाडिक ह्या शिक्षिका होत्या. अतिशय खडतर आणि कठोर परिश्रम त्यांनी केले आणि त्यानंतर ॲडव्हान्स कोअरमध्ये लेफ्टनंट पदी रुजू झाल्या. त्या नुसत्या दुःखात बसल्या नाही. बरोबर आहे. म्हणजे अशाही परिस्थितीत
एक स्त्री किती धीटपणे उभी राहू शकते, नक्कीच. सगळं सारून, हो आणि इतर ज्यांना वीरगती प्राप्त झाली हो, त्या कुटुंबांपुढे कसा आदर्श ठेवू शकते, त्याचं हे एक उत्तम उदाहरण आहे. अगदी बरोबर आहे. आणि नुसतं त्यांनी तेवढ्यावरच थांबल्या नाही, तर स्वाती महाडिक यांच्याप्रमाणे सैन्यात भरती होण्यासाठी मुलींसाठी पुढाकार घेतला आणि देशसेवा देखील त्यांनी केली. म्हणजे हे केवढं कौतुकास्पद आहे की स्वतः लेफ्टनंट पदी रुजू झाल्या बरोबर. आणि अशा अनेक महिलांना, मुलींना प्रशिक्षण देऊन त्यांनाही त्यात गोडी निर्माण करून सामावून घेणं, हे बरोबर. किती कौतुकास्पद गोष्ट त्यांच्या हातून घडली. थोडक्यात काय की जर इच्छा असेल तर बरोबर. मार्ग स्वतःला सुचतो, पण स्वतःलाच मार्ग सुचवून त्यात थांबल्या नाही किंवा यशस्वी होऊन थांबल्या नाही, तर आपल्यासोबत इतरांचंही भलं जाणणं बरोबर. आणि करणं ही फार कौतुकास्पद गोष्ट आहे. नक्कीच. आणि तिसरं जे मी उल्लेख करेन तो मिसाईल वुमन म्हणून ज्यांची ख्याती आहे त्या डॉक्टर टेसी थॉमस. बर. म्हणजे आकाशातून उडणाऱ्या विमान कुतूहलाने पाहणारी ही चिमुरडी पुढे जाऊन स्वप्न पाहते, स्वप्न सत्यात उतरवण्यासाठी शिक्षणाची कास धरून संशोधनापर्यंत तिची मजल जाते आणि संशोधन कार्यातून शास्त्रज्ञ बनते ती. बर. आणि भारतीय संरक्षण संशोधन आणि विकास संघटनेला अग्नि 4 आणि अग्नि 5 ही क्षेपणास्त्र प्रकल्पाच्या संचालिका, मिसाईल वुमन म्हणून ज्यांची ख्याती होते त्या ह्या डॉक्टर टेसी थॉमस. बर. या भारतीय संरक्षण संशोधन आणि विकास संस्था म्हणजेच DRDO हो. या वैमानिक प्रणालीच्या त्या महासंचालिका आहेत आणि क्षेपणास्त्र प्रकल्पाच्या यशाची त्या शिल्पकार आहेत. आणि अनेक पुरस्कारांबरोबर त्यांनी पुण्यातील टिळक राष्ट्रीय पुरस्काराच्या सुद्धा त्या मानकरी ठरल्यात. बर. अशा ह्या ग्रेट मिसाईल वुमन डॉक्टर टेसी थॉमस. पुढची मी अशी स्त्री सांगणार आहे की अगदी आश्चर्यचकित आपण होऊन जाऊ. बर. बुद्धीने विचार केला तर स्त्री ही अतिशय किचकट आणि न कळणारी, प्रेमाने विचार केला तर ती तितकीच सोपी सरळ म्हणजे स्त्री. बरोबर. पण स्त्री कधीही कुठल्याही परिस्थितीसमोर न झुकणारी, साध्या झोपडीत जरी ठेवलं तरी त्या झोपडीलाही स्वर्गसुख मिळवून देणारी, बरोबर आहे. अन्नपूर्णापणे कुटुंबाचं पालन आणि पोषण करणारी ही स्त्री. पण ती जेव्हा रणचंडिकेचं रूप धारण करते हे ईश्वरालाही समजत नाही. ही अशी स्त्री असं दुर्गेचं रूप प्रसंगी धारण करते. बरोबर आहे. त्याचं उत्तम उदाहरण म्हणजे राणी दुर्गावती. बर. ह्या राणी दुर्गावती ज्या आहेत ह्या अतिशय पराक्रमी स्त्री. म्हणजे युद्धात स्वतःचं नेतृत्वाने त्या लढल्या आणि त्या जिंकल्या देखील. त्याचं एक थोडंसं उदाहरण सांगते मी. जरूर. तर या युद्धामध्ये म्हणजे त्यांना असं पत्र आलं अगोदर की तुझा वजीर म्हणजे मानाचा हत्ती माझ्याकडे पाठवून दे. बर. यांनी त्याला नकार दिला. मग अकबरचं एवढं राज्य, त्या काळी त्याच्याकडे सैनिक किती होते बरोबर आहे. याचा त्याला एवढा गर्व होता. तर त्याला त्याचा राग आला. त्याने बलाढ्य सैनिक पाठवलं आणि तरीही दुर्गावती राणी लढल्या. बर. नुसत्या लढल्याच नाही तर त्या जिंकल्या देखील. पहिला बाण लागला तेव्हा मात्र हातात काढून फेकून दिला. दुसरा लागला डोळ्यात, तो पण काढून फेकून दिला. आणि तिसरा लागला मानेत. हे जेव्हा त्यांना कळालं तेव्हा आपण युद्ध जिंकू शकत नाही, पण कुठल्याही परिस्थितीत आपण आपलं शरीर स्वाधीन करायचं नाही, म्हणून त्यांनी तोही बाण उपसून काढला आणि माझा शिरच्छेद कर असं त्यांनी वजिराला आज्ञा केली. पण वजीर म्हणाला, राणीसाहेब मी नाही करू शकत. मग त्यांनी काय केलं, स्वतःच खंजीर उपसलं आणि स्वतःच्या काळजात घालून देहत्याग केला. बर. पण परकीयांच्या हाती आपला देह लागू नाही दिला.
अशा ह्या महान स्त्रिया, त्यांचा आदर्श घ्यावा तेवढा थोडा, नक्कीच. त्या काळी होऊन गेल्यात. खूप छान. ज्या स्त्रियांची इथं उदाहरणं दिलेली आहेत नक्कीच त्या खूपच शक्तिशाली होत्या. मला वाटतं केवळ शारीरिक बळ असून उपयोग नाही तर मानसिक ताकद ही खूप मोठी असते. आणि जशी जशी तुम्ही उदाहरणं देत होता त्याच्यामुळे तर नक्कीच आमच्या अंगावरती खरोखर काटा आला आहे ऐकून. शेवटचं उदाहरण तर अत्यंत चित्र डोळ्यासमोर आलं आमच्या. आणि खरोखर ते शौर्य आणि धैर्य हे त्या काळातल्या स्त्रियांनी गाजवलं. म्हणूनच मला वाटतं प्रत्येक स्त्री ही सगळीकडेच आदर्श ठरण्यासारखीच वाटत गेली. वंदनाजी, मला आपल्याला पुढचा प्रश्न विचारायचा आहे की अनेक स्त्रियांची उदाहरणं आपण दिली, पण जसं आपण बघतो की दिव्यांग अशा स्त्रिया सुद्धा आपल्याला अनेकदा समाजात वावरताना दिसतात, किंवा हे अपंगत्व ऍक्सिडेंटने म्हणा किंवा जन्मतः म्हणा किंवा इतर काही कारणानं त्यांना मिळालेलं असेल, पण अशाही स्त्रियांनी कुठेही न डगमगता अतिशय स्वतंत्रपणे स्वतःचं वेगळं स्थान निर्माण केलेलं आहे. त्याच्याबद्दल आपण काय सांगाल? नक्कीच. म्हणजे स्त्री मुळातच म्हणते की कोमल हूं मैं, कमजोर नहीं, शक्ति का नाम ही नारी है. याच उक्तीप्रमाणे अरुणिमा सिन्हा या ग्रेट व्यक्तिमत्व होत्या. बरोबर. अरुणिमा ह्या जेव्हा CISF परीक्षा देण्यासाठी लखनौ ते दिल्ली रेल्वेने जात होत्या तेव्हा अचानक काही दरोडेखोर त्यांनी त्यांच्या गळ्यातील चेन काढून घेण्यासाठी ते झटू लागले त्यांच्याशी. पण जेव्हा ते अपयशी झाले तेव्हा मात्र त्या क्रूर गुंडांनी त्यांना चालत्या ट्रेनमधनं बाहेर फेकून दिला. रात्र होती. चालत्या ट्रेनमधनं त्या रुळावर पडल्या. आजूबाजूला कोणीही नव्हतं. सर्व ट्रेन त्यांच्या पायावरून गेल्या. म्हणजे किती आरडाओरडा केला असेल त्यांनी, तरी सुद्धा आजूबाजूला ऐकायला देखील कोणी नव्हतं. आणि अशा विना उपचार अवस्थेत त्यांनी रात्र काढली. आणि दुसऱ्या दिवशी त्यांना मात्र आजूबाजूच्या लोकांच्या जेव्हा हे निदर्शनास आलं तेव्हा त्यांनी बरेलीच्या हॉस्पिटलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांनी दाखल केलं. डॉक्टरांनी खूप प्रयत्न केला पण त्यांचा एक पाय गेल्याचं तेव्हा त्यांना समजलं. पण एक पाय गमावलेला असतानाही प्रतिकूल परिस्थितीवर मात करत त्यांनी माउंट एव्हरेस्ट सर करणारी पहिली अपंग भारतीय महिला म्हणून त्यांनी किताब मिळवला. बर. म्हणजे त्यांची जिद्दीला किती सलाम करावा तेवढा थोडा आहे. नक्कीच. आणि दुसरं मला अजून एक उदाहरण देता येईल ते सुधा चंद्रन यांचं. आता यांचं देखील नृत्यात आपण काहीतरी करायचं हे त्यांचं ध्येय होतं. बरोबर आहे. पण त्यांना एक पाय नव्हता, तो अपघातात गेलेला होता. हो. नकली पाय त्यांना लावलेला होता. पण नकली पायाने देखील आपण हे स्वप्न आपलं पूर्ण करायचं आणि ध्येयापर्यंत पोहोचायचं. आणि अखेर त्या जिद्दीने नृत्यामध्ये यशस्वी झाल्या. म्हणजेच काय की जिद्द आणि कष्ट करण्याची तयारी असलं की सगळं साध्य होतं. म्हणजे असफलता एक चुनौती है, उसे स्वीकार करो. बरोबर. त्यांनी आपल्याला काय शिकवलं? असफलता एक चुनौती है, उसे स्वीकार करो. जीवन में क्या कमी रही है, उसे सुधार लो. लहरों से डरकर नौका पार नहीं होती, कोशिश करने वालों की हार नहीं होती. खूप छान. त्यानंतर पुढचं उदाहरण अगदी तुम्ही अवाक होऊन जाल सांगितलं तर, की ज्यांचा उल्लेख गोल्डन गर्ल म्हणून केला जातो त्या शीतल देवी. बर. ह्या शीतल देवी यांना देखील हात नव्हते. यांना हात नसताना देखील आपण अव्वल स्थानी जाऊन काहीतरी करून दाखवायचं हे असं तरुण महिलेचं स्वप्न होतं ते. आणि खरोखर एकमेव ही अशी महिला ठरली की जिने आंतरराष्ट्रीय पॅस तिरंदाजी चॅम्पियनशिप पटकवली. बर. म्हणजे गोल्डन शीतल देवी यांना हात नव्हते पण त्या रडत नाही बसल्या. बरोबर आहे. म्हणजे आपल्याला आश्चर्यचकित करून सोडलं की आंतरराष्ट्रीय पॅस तिरंदाजी चॅम्पियनशिप पटकवणं एवढं सोपं नाहीये. नक्कीच. पण खंबीर स्वभावाच्या ह्या शीतल देवी यांनी कठोर मेहनत करून हे यश संपादन केलं. त्यांच्या या कामगिरीची दखल घेत भारत सरकारने राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते त्यांना क्रीडा क्षेत्रातील सर्वोच्च अर्जुन पुरस्कार 9 जानेवारी 2024 रोजी प्रदान केला. थोडक्यात हे तिन्ही महिलांनी आपल्याला दाखवून दिलं
कि मंजिलें उन्हीं को मिलती है जिनके सपनों में जान होती है, पंखों से कुछ नहीं होता, हौसले से उडान होती है. अगदी बरोबर आहे. अचूक नेमबाजी करत शीतल देवी यांनी ऑक्टोबर 2023ला उच्च गुण प्राप्त करून 3 गोल्ड मेडलही मिळवलेले आहेत. बर. आणि आर्मलेस तिरंदाज शीतल देवी ह्या आशियाई पॅरा गेम्समध्ये सुवर्ण पदक जिंकणाऱ्या पहिल्या भारतीय महिलाही ठरल्या आहेत. क्या बात आहे, खूप छान. आणि एवढंच नाही तर आपल्याकडे सर्व सुखसोयी, शारीरिक मानसिक तंदुरुस्ती असून देखील काहीही न करण्याची कारणे आपण देत असतो किंवा आपल्या सभोवताली वावरणारी तरुण पिढी देत असते किंवा महिला देत असतात. खूपच छान आपण उदाहरणं दिलीत वंदनाजी. आणि मला वाटतं इथे असं एक आपण सांगू शकतो की जर परिस्थिती आपण स्वीकारली तर त्यातनं पुढे जाण्याचे मार्ग आपल्याला खुले होत जातात. केवळ रडत बसलो तर सगळीकडनंच आपण कुठेतरी ब्लॉक होऊन जातो आणि पुढे काय करायचं हे सुचत नाही. मात्र या स्त्रियांवरती जे प्रसंग गुदरलेले होते ते नक्कीच खूप भयावह होते, अवघड होते. पण त्यातनंही मात्र त्यांनी अतिशय जिद्दीनं, ताकदीनं त्याच्यातनं पुढे मार्ग काढला आणि सर्वोच्च ठिकाणी ते आज आपल्याला पोहोचलेल्या दिसत आहेत. श्रोते हो, आत्ताच आपण महिला दिवस आणि त्या अनुषंगानं महिला दिवसाचा खरा अर्थ आणि वेगवेगळ्या कालखंडातील स्त्रियांचा असलेला यशस्वी प्रवास याविषयी प्राध्यापिका वंदना रकीबे यांनी साधलेल्या संवादाचा भाग पहिला ऐकलात. श्रोते हो, या संवादाचा पुढचा भाग आपण ऐकणार आहात उद्या, म्हणजेच 9 एप्रिल 2024 रोजी दुपारी 2:30 वाजता. भेटूया उद्या पुन्हा एकदा याच संवादाचा आनंद घेण्यासाठी. तोपर्यंत ऐकत रहा रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ.